मनसे उमेदवारांनी राज ठाकरे यांची भेट घेतली। यावेळी राज ठाकरेंनी आपल्या उमेदवारांना कानमंत्र दिलाय। मुंबई वाचवण्यासाठी ही मराठी माणसाकडे शेवटची संधी आहे असं आवाहन करत राज ठाकरे यांनी उमेदवारांना आक्रमक होण्याचे आदेश दिलेत। निवडणुकीमध्ये पैशांचं आमिष दाखवलं तरी त्याला बळी पडू नका असं सांगतानाच त्यांनी प्रत्येक बूथवरती 10 खंबीर कार्यकर्ते उभे करण्यास सांगितलंय। बोगस मतदार आढळल्यास त्याला तिथेच फटकावून काढा असे आदेश देत त्यांनी कुठल्याही प्रलोभनाला भीक न घालता मुंबईच्या अस्मितेसाठी लढण्याचं आवाहन केलं। उत्सव आहे आमच्यामध्ये, सगळ्यामध्ये सगळे महिला एकदम सक्षम आहेत। खूप आम्ही उत्साही आहोत आणि यावेळी ठाकरे ब्रँडच चालणार हे 100%। आणि ठाकरेंचे सगळे उमेदवार मुंबई महानगरपालिकेत जाणार आणि आपला भगवा झेंडा फडकणार। बघायला गेला 20 वर्षांच्या नंतर बाळासाहेबांचं स्वप्न हे पूर्ण झालेलं आहे। उद्धव साहेब आणि राजसाहेब हे एकत्र आलेले आहेत आणि हे एकत्र येण्याचं कारण फक्त एकच, मराठी भाषेचा जे विजय झालेला आहे त्याच्यासाठी आलेले आहेत, मुंबईला वाचवण्यासाठी आलेले आहे। सन्माननीय राजसाहेब ठाकरेंचे सर्व महाराष्ट्र सैनिक हे 24 तास सज्ज असतात। निवडणुका आमच्यासाठी नवीन नाहीयेत आणि त्या म्हणून आम्ही तुम्हाला सांगतोय की ह्या वेळेला मराठी माणसाची मुंबई वाचवायची आहे। त्याच्यामुळे आम्ही सर्व शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांचा आम्ही सर्व एकत्र मिळून लढणार आहोत आणि ह्या वेळेला आमच्या युतीचा महापौर देखील ह्या मुंबईमध्ये बसणार आहे। हे आलेले सर्व महाराष्ट्र सैनिक हे निवडून येणार म्हणजे येणारच।